28 फेब्रुवारी 2026 पहाटेची वेळ. जेव्हा जग शांत झोपलं होतं तेव्हाच मध्य पूर्वेचा नकाशा कायमचाच बदलला. इस्रायलने इराणवर असा हल्ला केला ज्याने संपूर्ण जगाचा थरकाप उडाला. या हल्ल्यात इराणचे शक्तिशाली नेते अयातुल्ला अली खामेनी हे मारले गेले. पण थांबा, तुम्हाला याच दोन्ही देशांबद्दल एक गोष्ट माहिती आहे का? हे दोन्ही देश नेहमीच असे कट्टरवैरी अजिबात नव्हते. एकेकाळी इराण हा इस्रायलचा सर्वात जवळचा मित्र. पण मग असं काय बिनसलं की जिवलग मित्र एकमेकांच्या रक्ताचे तहानलेले कट्टर शत्रू बनले? आजच्या या व्हिडिओमधून आपण ते सगळं काही जाणून घेणार आहोत. इराण आणि इस्रायल यांच्या मैत्रीपासून तर महायुद्धापर्यंतच्या थरारक प्रवासाचा उलगडा करणार आहोत. ही गोष्ट आहे विश्वासघाताची, क्रांतीची आणि एका अशा छुप्या युद्धाची ज्याने जगाला तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले. आज इराण इस्रायलला छोटा सैतान म्हणतो, पण 1948 मध्ये जेव्हा इस्रायलची निर्मिती झाली तेव्हा याला मान्यता देणारा इराण हा इजिप्त नंतरचा दुसरा मुस्लिम देश होता. तेव्हा इराणवर पहलवी वंशाच्या शाह यांचं राज्य होतं. इराण आणि इस्रायल दोघेही अमेरिकेचे लाडके मित्र. विचार करा, आज ज्या इराणच्या सीमेवर इस्रायलचे विमान बॉम्ब टाकतायत त्याच इराणच्या मदतीने इस्रायलने आपले पाय मध्य पूर्वेत घट्ट रोवले आहेत. इस्रायलचे संस्थापक डेव्हिड बेन गुरियन आणि इराणचे शाह यांच्यात सलोख्याचे अर्थातच चांगले संबंध होते. पण मग असं काय बिनसलं की हे मित्र देश थेट शत्रूच झाले? आता तेही समजून घ्या. 1979 साली इराणमध्ये एक अशी सुनामी आली जिने इतिहासाचा प्रवाहच बदलला. अयतुल्ला खामेनी यांनी इस्लामिक क्रांती केली आणि शाह यांना देश सोडून पळावं लागलं. इराण आता बदलला होता. नवीन सरकारने अमेरिकेला मोठा सैतान आणि इस्रायलला छोटा सैतान असं घोषित केलं होतं. तेहरान मधील इस्रायली दूतावास रातोरात रिकामा करण्यात आला आणि त्या इमारतीचा ताबा चक्क पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन अर्थातच PLO याला देण्यात आला. एका रात्रीत मित्राचं घर चक्क शत्रूचं हेडक्वार्टर बनलं होतं. तुम्हाला वाटेल की क्रांती झाली आणि युद्ध सुरू झालं. 1990 पर्यंत इस्रायल इराणला मोठा धोका मानतच नव्हता, कारण तेव्हा मध्य पूर्वेतला सर्वात मोठा विलन तो सद्दाम हुसेन होता. पण सद्दामचा प्रभाव कमी झाल्यावर इराणने आपली रणनीती बदलली. इराणला माहिती होतं की आपण थेट इस्रायलशी लढूच शकत नाही, म्हणून त्यांनी इस्रायलच्या चारी बाजूंनी आपल्या समर्थकांचं जाळं विणलं. लेबनॉन मध्ये हिजबुल्ला, गाझामध्ये हमास आणि येमेनमध्ये हुती. यालाच म्हणतात ऍक्सिस ऑफ रेझिस्टन्स. म्हणजे इराण लांब बसून आपल्या या मोहरांच्या माध्यमातून इस्रायलवर हल्ले करत राहिला. हा संघर्ष फक्त सीमेवर नव्हता, तो लॅपटॉपच्या स्क्रीनवर आणि सायंटिस्टच्या लॅब मध्ये सुद्धा सुरू होता. इराणने आपला अणु कार्यक्रम सुरू केला आणि इस्रायलच्या पायाखालची जमीनच सरकली. इस्रायलला माहित होतं की जर इराणकडे अणुबॉम्ब आला तर त्यांचं अस्तित्व संपेल. मग सुरू झाला माइंड गेम. अमेरिकेच्या मदतीने इस्रायलने स्टक्सनेट या नावाचा एक कॉम्प्युटर व्हायरस इराणच्या सिस्टम मध्ये सोडला, ज्याने इराणचे शेकडो सेंट्रीफ्युजेस हे निकामी झाले. इतकंच नाही तर 2020 मध्ये इराणचे मुख्य अणुशास्त्रज्ञ मोहसिन यांची एका हायटेक रिमोट कंट्रोल गनने हत्या करण्यात आली. हे एखाद्या हॉलिवूड चित्रपटासारखंच वाटतंय ना, पण हे वास्तव आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये हमासने इस्रायलवर हल्ला केला आणि या छुप्या युद्धाचा चेहराच बदलला. इस्रायलने आरोप केला की यामागे इराणचा हात आहे. एप्रिल 2024 मध्ये इतिहासात पहिल्यांदा इराणने स्वतःच्या भूमीवरून इस्रायलवर थेट 300हून अधिक ड्रोन आणि क्षेपणास्त्र डागली. त्यानंतर जून 2025 मध्ये 12 दिवसांचं भीषण युद्ध झालं आणि आता 28 फेब्रुवारी 2026 रोजी इस्रायलने थेट इराणच्या सर्वोच्च नेत्यालाच लक्ष्य केलंय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उघडपणे इस्रायलला साथ दिली आहे. आता हे युद्ध फक्त 2 देशांपुरतं उरलेलं नाही, तर हे लोकशाही विरुद्ध कट्टरतावाद असं रूप घेतंय. या संघर्षाचं सर्वात मोठं दुःखद वास्तव काय माहितीये आणि याला शॅडो वॉर का म्हणतात माहितीये? कारण दोन्ही देश एकमेकांवर हल्ले करतात, हजारो निष्पाप लोक मारले जातात, पण कोणतंही सरकार अधिकृतपणे जबाबदारी स्वीकारत नाही. गाझापासून ते तेहरान पर्यंत सामान्य माणसांचं रक्त सांडलं जातंय, पण सत्तेच्या या खेळात मानवी आयुष्याची किंमत ही शून्यच. इराण म्हणतो इस्रायलचं अस्तित्वच नाही,
तर इस्रायल म्हणतो इराण हा दहशतवाद्यांचा पोशिंदा. सध्या मध्य पूर्वेची परिस्थिती एका अशा ज्वालामुखी सारखी झालीये ज्याचा स्फोट संपूर्ण जगाला कवेत घेऊ शकतो. जर इराणने प्रत्युत्तर दिलंच तर पेट्रोलचे भाव गगनाला भिडतील, जागतिक अर्थव्यवस्था कोलमडेल आणि कदाचित आपण तिसऱ्या महायुद्धाचे साक्षीदार बनू. पण तुम्हाला काय वाटतं, या युद्धाचा शेवट काय असू शकतो? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि माहिती आवडली असेल तर ऑफिशियल बापला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत.